मी प्रथम जिवंत परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की देवबापांनी मला आपल्यामध्ये उभं केलं सेवेसाठी। त्याचप्रकारे सातपुते सरांचे, मिसाळ पाळक साहेबांचे आणि शालोम स्टडीमधील सर्व प्रियजनांचे मी आभार मानतो की तुमच्या प्रार्थना आणि तुमचं मार्गदर्शन नेहमी माझ्यासाठी आहे। सर्व गौरव देवाला असो। आज आपण मननाकरिता जो विषय निवडलेला आहे सुवार्ता व सुवार्ता प्रसार या विषयावर आज आपण मनन करणार आहोत। आणि आपण पाहतो की हा महत्त्वाचा विषय आहे, मोठा विषय आहे आणि याचा विस्तार देखील मोठा आहे। परंतु आज आपण काही निवडक मुद्द्यांवर मनन करणार आहोत। आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की सध्या परिस्थितीमध्ये देखील सुवार्ते संबंधाचं जे वातावरण आहे किंवा कशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारची सुवार्ता उदयास येत आहे किंवा जी पवित्र शास्त्र केंद्रित आणि ख्रिस्त केंद्रित सुवार्ता बाजूला राहून कधी कधी दिशाहीन सुवार्ता त्या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून आपण या विषयाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे। कधी कधी या विषयाकडे सर्वसाधारणपणेच पाहिलं जातं, जसं की रोजचाच हा सुवार्ता आमचा विषय, परंतु आपण पाहतो की रोजचाच विषय समजून कधी कधी त्याच्याकडे शक्यता नाकारता येत नाही की दुर्लक्ष केलं जाऊ शकतं। परंतु तसं नाही प्रियांनो, महत्वाचा विषय सुवार्ता ख्रिस्ती विश्वासणाऱ्यासाठी। आणि म्हणून त्या ठिकाणी आपण आज या विषयावर मनन करू। विषयाची रूपरेषा अशा प्रकारची जे मुद्दे आज त्याच्यावर आपण मनन करू। सुवार्ता म्हणजे काय, त्यानंतर सुवार्तेचा अर्थ, सुवार्ता प्रसार संदेश नेमका काय आहे, त्याच्यामध्ये 5 मुद्दे आपण पाहणार आहोत। सुवार्ता प्रसार संदेश नेमका काय आहे, त्यानंतर आपण त्या ठिकाणी सुवार्ता संदेश कोण देऊ शकतो हे देखील आपण पाहणार आहोत। आणि सुवार्ता प्रसाराच्या पद्धती ज्या पवित्र शास्त्र आधारित आहेत आणि त्या पद्धतींचा देखील आपण त्यावर मनन करू। कशा प्रकारे आपण सुवार्ता सांगावी, काही प्रॅक्टिकल अनुभव जे आहेत सेवकांचे ज्याच्यावर मनन केलं ते पण आपण आज त्याच्यावर मनन करू। आणि आम्ही का सांगितली पाहिजे, त्याची गरज काय, त्यावर पण आपण मनन करू। आणि सुवार्ता सांगत असताना महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यावर देखील आपण आज मनन करणार आहोत। आणि टाळावयाच्या सुवार्ता सांगत असताना ज्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे त्या देखील आपण विचारात या ठिकाणी आजच्या विषयामध्ये घेणार आहोत। त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आपला परमेश्वर हा पवित्र व न्यायी देव आहे। आणि पवित्र आणि न्यायी देवासमोर आपल्याला पाहावयास मिळतं की सर्व मनुष्य जात त्या ठिकाणी पापी आहे। आणि आपल्याला पवित्र शास्त्रात मध्ये त्या ठिकाणी पाहावयास मिळतं की देवबापाची जी आज्ञा होती ती मनुष्याने त्या ठिकाणी मोडली। आणि आदामाच्या द्वारे, हवेच्या द्वारे आपण पाहतो की सर्व जगामध्ये त्या ठिकाणी काय झालं, पाप पसरलं। रोमकारास पत्र 5वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की सृष्टीची निर्मिती देवबापाने केली आणि मनुष्याला उत्पत्तीच्या पुस्तकातलं वृत्तांत आपल्याला माहिती आहे। आणि देवबापाने दिलेली आज्ञा त्या ठिकाणी आज्ञा त्यांनी मोडली आणि जगामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं पापाचा शिरकाव त्या ठिकाणी झालेला आहे। आणि मग आपल्याला पाहायला मिळतं इपिस्कारास पत्र याचा 2रा अध्याय 1 ते 10 वचन। आणि हा विषय घेत असताना सर्व संदर्भ वाचणं शक्य होणार नाही कारण पुष्कळ संदर्भ आहेत, पण तरी मी ते स्पष्टीकरण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन थोडक्यात। तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की सर्व मनुष्य जात देवासमोर कशी त्या केलेल्या अपराधांद्वारे, आदम हवेच्या आलेल्या मूळ पापाच्या द्वारे त्या ठिकाणी अपराधी आणि आध्यात्मिकरित्या मृत अवस्थेत गेलेली होती। आणि आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या बलिदानाच्या द्वारे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की देव पितेबरोबर आपला काय होतो, समेट होतो। आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सर्व मानव पापी आहेत, देवासमोर ते दोषपात्र आणि मरणदंडाखाली आहेत। रोमकारास पत्र याचा 1ला अध्याय 18वं वचन, त्याच प्रकारे रोमकारास पत्र 3रा अध्याय 20 वचन। आपल्याला पाहावयास मिळतं पुष्कळशी वचनं आपण अनेकदा अभ्यास करत असताना ऐकलेली आहे किंवा आपण वैयक्तिक मनन करत असताना वाचलेली देखील आहेत की सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला काय पडले आहेत, उणे पडलेले आहेत। आणि म्हणून सर्व मानवजात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते की आदम हवेच्या आलेल्या पापाद्वारे त्या ठिकाणी सर्व मानवजात पवित्र आणि न्यायी देवासमोर दोषपात्र आहे आणि मरणदंडाखाली त्या ठिकाणी आलेली आहे। परंतु आपल्याला पाहायला मिळतं देव येशू ख्रिस्ताच्या द्वारे म्हणजे त्याच्या मरणाच्या द्वारे जे सर्व त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो न्यायी ठरवतो, त्याची मुले होण्याचा अधिकार देतो
आणि आपल्याला पाहायला मिळते योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 12व्या वचनामध्ये देखील जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी त्याची मुले आणि आबा आणि बापा म्हणण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे जे त्याच्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, आपल्या पातकांबद्दल पश्चाताप करतात, तर परमेश्वर त्याच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे आपण पाहतो की मनुष्याचं काय करतो, तारण करतो. आणि आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की तो पवित्र आत्म्याद्वारे येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये त्या पापी व्यक्तीला पवित्र करतो आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे त्या व्यक्तीचं गौरवीकरण त्या ठिकाणी आपल्याला करतो, असं आपल्याला पवित्र शास्त्राच्या शिकवणीतून पाहायला मिळतं. आता या ठिकाणी आपण सुवार्थ म्हणजे काय किंवा सुवार्थाचा अर्थ पाहत असताना अजून काही गोष्टीवर मनन जर त्या ठिकाणी केलं तर आपल्याला पाहायला मिळेल. डॉक्टर बिली ग्राम यांनी सुवार्थेची जी केलेली व्याख्या आहे ती व्याख्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आपल्या समक्षतेने आणि पवित्र आत्म्यावर भरोसा ठेवून येशू ख्रिस्ताची घोषणा करणे, पवित्र आत्म्याने शास्त्रलेखांच्या आधारे लोकांचे मन वळवून त्यांना शिष्य आणि ख्रिस्त मंडळीचे जबाबदार सभासद होण्यास प्रवृत्त करणे, हाच सुवार्ता प्रसाराचा अर्थ आहे. पहा किती सुंदर डॉक्टर बिली ग्रॅम यांनी व्याख्या केली. म्हणजे आपल्या समक्षतेने, जसं की आपण महान आज्ञा पाहतो मत्ते कृष्णवर्तनामध्ये, जा नाही का, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची काय करा, घोषणा करा. म्हणजे आपल्या समक्षतेने त्या ठिकाणी आपल्या समक्षतेने आणि पवित्र आत्म्यावर भरोसा ठेवून, म्हणजे देवबापाच्या आत्म्यावर भरोसा ठेवून आपल्याला जायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं येशू ख्रिस्ताची काय करायची आहे, घोषणा. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रलेखांचा आधार घेऊन, म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घ्या, सुवार्थ विषय समजत असताना पवित्र शास्त्र केंद्रित किंवा ख्रिस्त केंद्रित सुवार्ता हा शब्द त्या ठिकाणी ध्यानात ठेवा या विषयामध्ये. आणि मग पवित्र आत्म्यांच्या शास्त्रलेखांच्या आधारे लोकांचे मन वळवून त्यांना शिष्य, आणि या ठिकाणी महत्वाचा पुढचा हा जो भाग आहे, शिष्य आणि ख्रिस्त मंडळीचे जबाबदार सभासद होण्यास प्रवृत्त करणे, हाच सुवार्थ प्रसाराचा अर्थ. म्हणजे केवळ सुवार्थ सांगितली आणि नंतर फॉलोअप घेतला नाही. म्हणजे बिली ग्रॅम यांच्या म्हणण्याप्रमाणे सुवार्थेचा अर्थ काय आहे की मंडळीचा एक जागृत सभासद त्याला करायचंय, परिपक्वतेकडे त्या ठिकाणी गेला पाहिजे. म्हणजे त्याला विश्वासाविषयी सांगितलं, पश्चातापाविषयी सांगितलं, ख्रिस्ताच्या बलिदान, मरण, पुनरुत्थान त्याच्या येण्यासंदर्भात, आणि मंडळीचा तो जबाबदार सभासद झाला पाहिजे. मग ती सुवार्थ काय झालेली त्या ठिकाणी परिपूर्ण त्या ठिकाणी सुवार्थ झाली, असं डॉक्टर बिली ग्रॅम यांच्याद्वारे सुवार्थेची व्याख्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुवार्थ प्रसार म्हणजे ख्रिस्त येशूच्या शुभवर्तमानाची घोषणा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने करून लोकांना सांगणे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने काय करणं, त्या ठिकाणी ख्रिस्ताची घोषणा त्या ठिकाणी लोकांना करणं. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आपला तारणारा म्हणून त्याला स्वीकारणं आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्या ठिकाणी वैयक्तिक कारणाचा अनुभव लोकांना येणं, हा त्या ठिकाणी सुवार्थेमध्ये आपल्याला महत्वाचा विषय पाहायला मिळतो. या ठिकाणी अजून जर आपण सुवार्थेचा अर्थ किंवा सुवार्थ म्हणजे काय याच्यावर अजून मनन केलं तर अजून काही गोष्टी त्या ठिकाणी मी सांगल. पाप नावाचा आध्यात्मिक रोग हीच मानवाची खरी समस्या आहे. पाप नावाचा आध्यात्मिक रोग, आणि त्या ठिकाणी या रोगावर सुवार्थ हाच एक उपाय आहे. आमेन. आपल्याला पाहायला मिळते की मनुष्याची खरी समस्या त्या ठिकाणी प्रदूषण, बेकारी, आर्थिक मंदी ही काय मनुष्याची खरी समस्या नाहीये. मनुष्याची जर खरी समस्या असेल पवित्र शास्त्रानुसार आपल्याला पाहायला मिळतं तर पाप नावाचा रोग आहे. आणि या पाप नावाच्या रोगातून खरं मुक्त व्हायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सुवार्थ हाच एक काय आहे, त्या ठिकाणी उपाय आहे. आणि येशू ख्रिस्ताद्वारे तारण, देवाची प्रीती लाभणे हीच शुभवार्ता आहे. आणि म्हणून सुवार्थ प्रसार आपण करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला भेसळ किंवा निसत्व सुवार्थ सांगून चालणार नाही. आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की सुवार्थेमध्ये त्या ठिकाणी प्रियांनो आरोग्याची सुवार्ता, समृद्धीची सुवार्ता, त्या ठिकाणी चमत्कार केंद्रित सुवार्ता, वेगवेगळ्या प्रकारचं आकर्षण सध्याच्या परिस्थितीमध्ये सुवार्थ सांगत असताना त्या ठिकाणी केलं जातं. परंतु लक्षात घ्या, सुवार्थ सांगत असताना मानवाची जी अवस्था आहे, पापी मानवाला त्या ठिकाणी त्याच्या पापाची जाणीव होणं आणि ख्रिस्ताच्या त्या ठिकाणी मरण, वधस्तंभावरचं बलिदान आणि पुनरुत्थान हे विषय सुवार्थेमध्ये त्या ठिकाणी लक्ष किंवा केंद्रित तिथं केले पाहिजे. परंतु अनेकदा सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सुवार्थ सांगत असताना कधी कधी भौतिक गोष्टींकडे आकर्षण त्या ठिकाणी मनुष्य समोर ठेवलं जातं, तर ती सुवार्थ निसत्व सुवार्थ होईल, भेसळ केलेली सुवार्थ होईल. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आपला सुवार्थ संदेश त्या ठिकाणी कसा असावा या ठिकाणी आपण पाहूया. आपला सुवार्थ संदेश कशा प्रकारे असावा, तर त्या ठिकाणी
पहिला मुद्दा त्या ठिकाणी मी आपल्या समोर मांडत आहे की प्रेषितांची कृती या पुस्तकात जर आपण पाहिलं तर प्रेषितांनी दिलेले संदेशाचा नीट जर आपण अभ्यास केला तर त्यांचे सुवार्थ संदेश हे ख्रिस्त केंद्रित होते. ख्रिस्त वृत्तांत त्याच्यामध्ये होता आणि ख्रिस्त हाच प्रमुख होता त्या ठिकाणी. प्रेषितांच्या कृत्याचा अभ्यास आपल्या शालोम स्टडीने केलेला आहे नाही का, अंकलने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण त्या ठिकाणी वाचलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचा ख्रिस्त केंद्रित त्यांची सुवार्थ होती प्रेषितांची. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणजे तारणदायी कार्य, त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान हे त्या ठिकाणी पावलाने सुद्धा आपल्या उपदेशामध्ये काय केलंय, त्या ठिकाणी त्याच्या अनेक उपदेश त्याच्यामध्ये हे त्या ठिकाणी विषय घेतलेले आहेत. येशू ख्रिस्ताच्या आपल्याला पाहायला मिळतं आमच्या पापांसाठी वधस्तंभावर खिळला गेला. जिवंत ख्रिस्त हाच आमच्या संदेशाचा केंद्रबिंदू पाहिजे. आमेन. बघा त्या ठिकाणी महत्वाचं वाक्य की आमच्या पापासाठी वधस्तंभावर खिळला गेलेला जिवंत ख्रिस्त हाच आमच्या संदेशाचा केंद्रबिंदू त्या ठिकाणी पाहिजे. पहिले करीन, मला वाटतं हा शास्त्र बघा आपण वाचलं पाहिजे, महत्वाचं आहे. पहिले करीन याचा 15वा अध्याय 3 आणि 4 वचन, ही 2 वचन आपण वाचूया. ख्रिस्त केंद्रित सुवार्थ संदेश आपला असावा. आपला सुवार्थ संदेश कसा असावा? प्रथम मी कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला व मग 12 जणांना दिसला. बघा त्या ठिकाणी आणि ह्या शास्त्र भागात एक शब्द आलाय, शास्त्रलेखाप्रमाणे. शास्त्रलेखाप्रमाणे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला आणि त्या ठिकाणी तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की करिंथराच्या मंडळीला पाऊल त्या ठिकाणी सांगत असताना शास्त्रलेखाप्रमाणे असा उल्लेख करते. आणि मग त्या ठिकाणी म्हणजे शास्त्रलेखाप्रमाणे ज्यावेळेस तो म्हणते त्यावेळेस म्हणजे थोडक्यात नियमशास्त्रापासून तर संदेष्टांपासून त्या ठिकाणी ती गोष्ट त्या शब्दामध्ये नमूद केली की शास्त्राप्रमाणे. जसं की आपण पाहतो की नियमशास्त्राधीन तो जन्मलेला होता. आपण पाहतो की म्हणजे थोडक्यात जुन्या करारापासून सुद्धा सुवार्थ त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. इथं हा देखील शास्त्रलेखाप्रमाणे ज्यावेळेस तो म्हणतोय त्यावेळेस आपल्याला जुन्या करारापासून सुद्धा सुवार्थ त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्या ठिकाणी जसं मनुष्याचं पतन झालं आणि आपण पाहतो की तारणाची उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये सुवार्थेचं किंवा तारणाचं वचन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. काय वचन आहे ते आपण वाचू. उत्पत्ती 3:15 आपल्याला सगळ्यांना परिचित किंवा अनेकदा आपण वाचला असेल की जुने म्हणजे शास्त्रलेखाप्रमाणे तो त्या ठिकाणी बघा तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. बघा येशू ख्रिस्ताच्या संदर्भातलं जुन्या करारातलं हे अभिवचन म्हणजे जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला शास्त्रलेखाप्रमाणे जसं तो मरण पावला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, पुरला गेला, उठला गेला, हे जर तो बोलत आहे शास्त्रलेखाप्रमाणे तो थोडक्यात जुन्या करारातल्या गोष्टींना धरून सुद्धा तो त्या ठिकाणी सांगत आहे, लेखांना धरून, अभिवचनांना धरून. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुवार्थे संदर्भात पाहायला मिळतं. जसं की आपण त्या ठिकाणी पाहिलं की जुन्या करारामध्ये आता उत्पत्ती 3:15 तारणाच्या योजनेविषयीचं वचन. त्याच प्रकारे पुढे आपण पाहिलं तर निवास मंडपामध्ये सुद्धा ख्रिस्ताचं कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. सणांमध्ये सुद्धा ख्रिस्ताचंच कार्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कारण हे विषय शिकलेलो आहे आपण आणि त्याच्यामुळे जास्त स्पष्टीकरण त्याच्यावर देण्याची गरज नाही. पण त्याच्यामध्ये ख्रिस्त आपल्याला दिसतो जुन्या करारामध्ये. आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला निगमच्या पुस्तकामध्ये मोशे देखील परमेश्वर म्हणतो की तुझ्यासारखा संदेश मी काय करेन, उत्पन्न करेन. आणि मग पुढे वेगवेगळ्या संदेष्टांनी त्याच्या येण्याविषयीची अभिवचनं दिलेली आहेत. म्हणजे जुन्या करारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ख्रिस्ताचं सुवार्थे संदर्भात जर आपण पाहिलं तर अभिवचनाच्या द्वारे, छायांच्या द्वारे, प्रतीकांच्या द्वारे, त्या ठिकाणी पदांच्या द्वारे असं ख्रिस्ताच्या सुवार्तेचं कार्य जुन्या करारामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे शास्त्रलेखाप्रमाणे मरण पावला आणि त्या ठिकाणी तो पुरला गेला आणि उठला गेला. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळूया. आपला सुवार्थ संदेश कसा पाहिजे त्या ठिकाणी. आमचा संदेश त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला की शास्त्रलेखांना धरून पाहिजे. सुवार्थ प्रसंग करत असताना आम्ही शास्त्रलेखाच्या आधारेच संदेश दिला पाहिजे. पवित्र शास्त्रलेख सोडून आपल्याला सुवार्थ प्रसार करता येणार नाही. आणि पवित्र शास्त्रलेख सोडून जर आपण सुवार्थ प्रसार करत असलो तर ती अन्य सुवार्थ त्या ठिकाणी होऊन बसेल. आणि आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्या सुवार्थ प्रसार संदेशाचा एकमेव आधार म्हणजे पवित्र शास्त्रातील शास्त्रलेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जसं की पावलाने म्हणलं कारण जे मला सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले आहे की
म्हणजे हा जो शास्त्र वाचला ऍक्च्युली तोच, की जे मला सांगण्यात आलं आपण पाहतो की तेच मी तुम्हाला काय केलं आहे, सांगितलं आहे. आणि मग त्या ठिकाणी आपण आता जो शास्त्र वाचला तेच त्या ठिकाणी तो म्हणत आहे. पुढे आपण पाहतो की याच शास्त्र लेखांवर सैतान काय करत आहे, कठोर हल्ला करत आहे. कारण त्याला काय करायचं, त्या ठिकाणी सुवार्ता त्या ठिकाणी त्याला निष्क्रिय करायची किंवा भेसळ करायची सैतानाला. आणि म्हणून तो काय करतो, शास्त्रलेख सोडून कशी सुवार्ता तयार होईल याच्याकडे सैतानाचा काय असतो, त्या शास्त्रलेखांवर हल्ला असतो. आणि म्हणून आपण पाहतो जगामध्ये बरेचसे कल्ट उभे राहिलेले आहेत की त्यांनी ठराविक काही वचनं घेतले आणि त्याच्यावरच काय केली, त्यांची डॉक्टरीन तयार करून मोठमोठ्या संस्था त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत. आणि सैतानाचा जो हल्ला आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की शास्त्रलेखांसंदर्भात शंका संशय त्या ठिकाणी निर्माण करणं, मनामध्ये गोंधळ उत्पन्न करणं, घोटाळ्यात पाडणं आणि त्या ठिकाणी कशा रीतीने सुवार्ता विस्कळीत होईल हा त्याचा त्या ठिकाणी काय असतो, प्रयत्न असतो. जसं की आदम हवेबरोबर उत्पत्तीच्या पुस्तकात सैतान संवाद करत असताना त्यांनी काय केलं, देवाच्या आज्ञेविषयी त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण केलाय. खरंच असं सांगितलं का तुम्हाला देवाने? अनंतरून डायरेक्ट लबडी सांगितली, तुम्ही मरणारच. 100% खोटं बोलला त्यांना. कारण देवापाने सांगितलं होतं की ज्या दिवशी तुम्ही फळ खाताल त्याच दिवशी तुम्ही खास. आणि मग खरंच असं सांगितलं का? नंतरच्या संवादामध्ये म्हणतो तुम्ही मरणारच नाही. म्हणजे शंका संशय निर्माण केला आणि डायरेक्ट लबडी 100% लबडी त्या ठिकाणी समोर ठेवली. सैतानाचा आज देखील खऱ्या सुवार्ते संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो, शास्त्र लेखांमध्ये गोंधळ करणं, शंका संशय निर्माण करणं हा सैतान काय करत असतो, त्याच्यावर कठोर हल्ला त्या ठिकाणी सैतानाच पाहायला मिळतो. आपण सुवार्ता संदेश सांगत असताना आपल्या सुवार्ता संदेशामध्ये आध्यात्मिक आव्हान पाहिजे, हा महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे. आपण आव्हान केलं पाहिजे, आपलं आध्यात्मिक आव्हान पाहिजे. आणि काय त्या ठिकाणी पापापासून सुटका तारण हेच आमच्या संदेशाचे प्रमुख लक्ष आहे. आमेन. पापापासून काय त्या ठिकाणी तारण आपल्या सुवार्ता संदेशामध्ये त्या ठिकाणी पाहिजे. माणसे आपल्या पापात बुडवली आहेत, बुडली आहेत, हरवली आहेत. पापापासून तारण होणं हीच निकडीची गरज आहे, अर्जन्सी. त्या ठिकाणी जर नीड काय असेल मनुष्याची तर पापापासून काय होणं, तारण होणं ही माणसाची निकडीची गरज आहे. आणि त्या ठिकाणी यावर आपण चर्चा केली पाहिजे आणि यावर आपण त्या ठिकाणी मनन केलं पाहिजे. कारण मनुष्याचे पाप हीच त्याची खरी मूळ समस्या आहे. असा तो रोग त्याला जडलेला आहे आणि या रोगावर एकमेव खास उपाय सुवार्ताच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु सुवार्ता प्रसाराच्या संदर्भात आधुनिक पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, यही सुख समाधानावरच विशेष काय दिला जातो, भर दिला जातो. मग त्याच्यामध्ये चैनबाजी, वेगवेगळ्या प्रकारचं आकर्षण या गोष्टी सांगून त्या ठिकाणी काय केलं जातं, सुवार्ता दिशाहीन त्या ठिकाणी केल्याचा प्रयत्न केला जातो. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, आध्यात्मिक आव्हान अशा प्रकारचं असावं की पापापासून तारण. आणि त्या ठिकाणी मूळ समस्या त्या ठिकाणी काय आहे, पाप आहे. आणि त्यावर सुवार्ता हाच एक त्या ठिकाणी उपाय आहे. आणि सुवार्ता संदेश सांगत असताना, आव्हान करत असताना मनुष्याचा सर्वांगीण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. सर्व मनुष्यालाच आपण आव्हान केलं पाहिजे. त्या ठिकाणी त्याची बौद्धिक खात्री झाली आहे का, जे सांगितलेलं सुवार्तेचं वचन आहे त्यांनी स्वीकारलेलं आहे का, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या अंतःकरणाला स्पर्श झाला आहे का, त्यांनी स्वतःच्या इच्छेने देवाला समर्पित केलं आहे का. बघा प्रश्न कसं आव्हान पाहिजे संदेशामध्ये, त्याचा खरा पालट झालाय का, परिवर्तन व्हावं. अशा सुवार्ता संदेशामध्ये जर आध्यात्मिक आव्हान असलं, असा जर ख्रिस्त केंद्रित संदेश आपण सुवार्तेचा दिला तर मला सांगू द्या, पापी व्यक्तीचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पुढील देखील मुद्द्याकडे जाऊया. मी तुम्हाला सुरुवातीला सुवार्ता म्हणजे काय, सुवार्तेचा अर्थ आणि त्याच प्रकारे आपला सुवार्ता संदेश कसा असावा या संदर्भात सांगत आहे. तर सुवार्ता संदेश कसा असावा या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की पवित्र शास्त्र लेखांना धरून आपला काय असावा, सुवार्ता संदेश असावा, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, आपल्या सुवार्ता संदेशामध्ये आध्यात्मिक आव्हान असावं. त्या ठिकाणी मी तुम्हाला हे सांगितलं. येशू ख्रिस्त हाच त्याचे मरण व पुनरुत्थान याच्या योगे सुवार्ता झालेला आहे. आणि सुवार्ता म्हणजे काही नियमांची यादी नाही, सुखी जीवनाची गुरु किल्ली नाही. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आम्ही देवापासून दुरावले आहोत, आम्ही वाकडी वाट धरली आहे आणि ख्रिस्त फक्तच आम्हाला यातून सोडविल आणि आमचं तारण करील, यापेक्षा दुसरा सुवार्तेचा संदेश नाही. बघा त्या ठिकाणी त्याचं मरण, त्याचं पुनरुत्थान आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की काही ती सुखी जीवनाची गुरु किल्ली नाही, हेही सुख समाधानाचा तो काही संदेश. म्हणजे त्याच्यात काही जे महत्वाचं ख्रिस्त केंद्रित जर ते मुद्दे सोडले, मरण पुनरुत्थान, आणि त्याच्या पलीकडे जर काही त्या ठिकाणी जर छाप पाडण्याचा प्रयत्न केला तरी ती सुवार्ता होऊ शकत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण आता पाहतो या ठिकाणी की ख्रिस्तच आमचं तारण करेल आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्याय
नाही, हाच सुवार्तेचा काय त्या ठिकाणी संदेश आहे. आता आपण हा 2 मुद्दे क्लिअर केले, सुवार्ता म्हणजे त्याचा अर्थ आणि त्या ठिकाणी सुवार्ता संदेश कसा असावा. आता आपण त्या ठिकाणी पाहूया की सुवार्ता संदेश कोण देऊ शकतो. सुवार्ता संदेश कोण देऊ शकतो, पवित्र शास्त्रातून आपण त्याचे त्या ठिकाणी काही मुद्दे आपल्याला पाहाव्यास मिळतात. ज्याचा नवा जन्म झाला आहे, ज्याचा नवा जन्म झाला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की तो त्या ठिकाणी सुवार्ता संदेश देऊ शकतो. नवा जन्म झालेला नसेल तर सुवार्ता त्या ठिकाणी त्यांनी दिली तरी ती प्रभावी ठरणार नाही, कारण त्यालाच देवबापाच्या कृपेचा आणि त्या ठिकाणी पाप कबुली दिल्याचा अनुभव आलेला नाहीये. आणि म्हणून लक्षात घ्या, त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की नवा जन्म झालेला व्यक्ती ज्याचं देवाबरोबर नाते आहे, ज्याला अंतःकरणामध्ये खात्री आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की योहान कृष्ण वर्तमान याचा 4थ्या अध्यायामध्ये शंभरुनिश्री आपल्याला पाहायला मिळते की त्या ठिकाणी प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचा तिचा संवाद आहे आणि थोडक्यात प्रभूने तिला सुवार्थ सांगितली. आणि ज्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की त्या झालेल्या थोड्याशा संवादाद्वारे तिच्या अंतःकरणाला जो स्पर्श झाला किंवा जी सुवार्थ तिला कळली किंवा जो अनुभव तिला आलेला आहे, तर तो आलेला अनुभव जाऊन तिने गावातल्या लोकांना काय केला, थोडक्यात शेअर केला. आणि कितीतरी लोक मग त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा काय केलं, त्या ठिकाणी प्रभूचा अनुभव. आणि मग त्या शास्त्र बघायला असं देखील म्हणले की आता तू सांगितलं म्हणूनच नाही तर आम्ही स्वतः अनुभव घेतलाय प्रभूचा, असं त्या ठिकाणी ते बोलतात. त्या योहान कृष्ण वर्तमान 4था अध्याय जर एंडिंगला आपण पाहिलं तर. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रेषित पाऊल देखील आहे त्या ठिकाणी. प्रेषितांची कृत्य 9व्या अध्यायात, मला वाटतं 22व्या अध्यायात आणि कदाचित 26वा अध्याय असत. एकंदर 3 वेळेस तो साक्ष देतो स्वतःची की माझं कसं परिवर्तन झालेलं आहे, मी छळ करणारा होतो आणि कशा रीतीने माझं ते प्रभूने मला दर्शन झालं, दिमिश्कीच्या वाटेवर माझं परिवर्तन कसं झालं. म्हणजे त्या ठिकाणी त्याला नवा जन्माचा अनुभव आलेला आहे. आणि मग म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं सुवार्थ संदेश सांगत असताना आपल्याला पवित्र शास्त्रातले जे उदाहरणं पाहायला मिळतात की नवा जन्माचा आलेला अनुभव. आणि त्या ठिकाणी मग तो आरोग्या संदर्भात असेल आणि इतर संदर्भातला असेल, तो अनुभव त्यांनी काय केलाय, शेअर केलाय. तर ते देखील आपल्याला नवा जन्म झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सुवार्थ आपल्याला पाहायला मिळते. जसं की एक अंध व्यक्ती तो म्हणतो मी आंधळा होतो आणि मला दृष्टी दिलेली आहे त्या ठिकाणी ख्रिस्ताने. त्या ठिकाणी आपल्याला सुवार्थ संदेश सांगत असताना आपण हा पॉईंट पाहिला, नवा जन्म झालेला. दुसरा पॉईंट त्याच्यातला पाहू, सुवार्थ संदेश कोण सांगू शकतो. पवित्र शास्त्राचे आणि मनुष्य स्वभावाचे चांगले ज्ञान पाहिजे. सुवार्थ प्रसारामध्ये देवाच्या वचनावर सर्व भर दिला पाहिजे. वैयक्तिक साक्ष महत्वाची, पण ही साक्ष देवाच्या वचनाबरोबर वचनाच्या आधाराने सांगितलं पाहिजे. महत्वाचं की स्वतःची जी साक्ष दिली जाते त्याला सुद्धा देवाच्या वचनांचा काय पाहिजे, आधार. नाही तर कधी कधी साक्ष देखील अशा असतात की सुवार्तेमधले केंद्रस्थानी असलेले विषय हरवले जातात आणि त्या ठिकाणी ती साक्षच काय होती मोठी, त्या साक्षीमध्ये ख्रिस्तच हरवला जातो. आणि कधी कधी न कळत साक्ष सांगणाऱ्या व्यक्तीचाच गौरव किंवा ज्या व्यक्तीकडून ख्रिस्त कळाला त्या व्यक्तीचाच गौरव होता. आणि म्हणून काय होतं, सुवार्तेतला ख्रिस्त हरवला जातो. आणि म्हणून लक्षात घ्या, महत्वाचं सांगितलं की वैयक्तिक साक्ष आहे महत्वाची, पण ती देवाच्या वचनाबरोबर वचनाच्या आधाराने काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्र, ख्रिस्ती धर्मविश्वास आणि सिद्धांत याची देखील जर चांगली माहिती असली तर सुवार्थ सांगताना चांगला उपयोग होतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं देखील आपण अभ्यास किंवा अध्ययन त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे पवित्र शास्त्राचं पण ज्ञान पाहिजे चांगलं, मनुष्य स्वभावाचं देखील आपल्याला काय पाहिजे त्या ठिकाणी ज्ञान पाहिजे. सुवार्थ संदेश कसा देऊ शकतो आपण त्या ठिकाणी पाहते, नवा जन्म झालेला व्यक्ती. आणि त्याच प्रकारे दुसऱ्या मुद्द्यामध्ये की या गोष्टींचं ज्ञान त्या व्यक्तीला पाहिजे. पवित्र शास्त्राचं, मनुष्य स्वभावाचं, वैयक्तिक साक्ष सांगायची ती वाचनाला धरून पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याचा उपयोग घेईन वैयक्तिक साक्षीचा. एखाद्याला येशू ख्रिस्तावरील विश्वासात आणण्यासाठी पवित्र शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे. सुवार्थ प्रसारकाने वैयक्तिकपणे पवित्र शास्त्राचा अभ्यास नित्य केला पाहिजे. पवित्र शास्त्राचा काय केला पाहिजे, वैयक्तिक रीतीने चांगला अभ्यास केला पाहिजे, त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे. जर सुवार्थ संदेश आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे तर. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, कारण का आपला प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सर्व ज्ञानी आहे. आणि तो त्या ठिकाणी जर आपण चांगल्या प्रकारे वाचनाचा अभ्यास करत आहोत, चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी समजून घेत आहोत, तर तो देखील बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रगट करेल आणि सुवार्थ सांगण्याकरिता काय होईल, आपल्याला मदत होईल. त्या ठिकाणी लक्षात घ्या. जसं की एका व्यक्तीने असं म्हणलंय त्या ठिकाणी, जर सुवार्थ प्रसार करायचा त्या संदर्भात एक उदाहरण त्यांनी दिलंय की पाहुण्याचे किती पुस्तकं वाचले थिरीचे, पण पाण्यात जर उडी मारली नाही तर पावता येणार नाही. मग तसं सुवार्थ आपल्याला जर करायची
तर त्या ठिकाणी आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करून प्रॅक्टिकल काय झालं पाहिजे त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. नाही तर पाणी किती खोल आहे आणि मग हात असे मारतात का, पाय असे मारतात का, किती फूट आहे खोल, मग बुडाल्यानंतर काय होतं, हे थिअरीचे पुस्तकं नाही वाचले जातील. म्हणजे अभ्यासाबरोबर प्रॅक्टिकल पण पाहिजे त्या ठिकाणी. असं एक अभ्यासकाचं मत आहे की त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, खऱ्या अर्थाने सुवार्थ प्रसार त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्यानंतर सुवार्थ संदेश कोण देऊ शकतो, त्याच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती पाहिजे, लोकांविषयी आस्था आणि कळवळा पाहिजे. आणि त्या ठिकाणी संस्थेने सांगितली म्हणून, क्वायर ग्रुप चाललाय म्हणून असं नाही. ख्रिस्ताच्या प्रीतीने त्याचं हृदय भरलेलं पाहिजे, त्याला आस्था पाहिजे. कारण ज्यावेळेस पवित्र शास्त्रात आपण वाचतो, लोकांकडे ज्यावेळेस ख्रिस्त पाहतोय तर लोकांविषयी ख्रिस्ताला कळवळा येत होता. आणि मग आपलं हृदय सुद्धा कशाने भरलेलं पाहिजे, कळवळाने भरलेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रभूचं अंतःकरण नेहमी लोकांना पाहून लोकांना पाहून भरलेलं आहे ख्रिस्ताचं अंतःकरण. आणि तसंच सुवार्थ सांगणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा अंतःकरण कळवळाने काय असलं पाहिजे, भरलेलं असलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताने पण सुवार्थ प्रसार केलेला आहे वैयक्तिक. जो यहुद्यांचा शिक्षक निकेदेम रात्री गपचूप आला, प्रभूला प्रश्न विचारू लागला, त्याला वैयक्तिक वेळ देऊन प्रभूने काय केलं, नव्या जन्माविषयी. आणि हळूहळू त्या ठिकाणी उलगडा यवन कृषी वर्तमान 3ऱ्या अध्यायात पाहायला मिळतो, नव्याने जन्माला वाचून स्वर्गाच्या राज्यात तो गुरु होता आणि तो रात्रीच येऊन भेटतो, नाही का. आणि त्याच प्रकारे शमरूनी स्त्रीला सुद्धा काय केलं प्रभूने, सुवार्थच त्या ठिकाणी सांगितलेले व्यक्तिशः आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण लोकांचे प्रश्न समस्या नीटपणे ऐकून घेतलं पाहिजे, सुवार्थ संदेश कसा द्यायचा त्या ठिकाणी. आणि आपल्याला पाहायला मिळतं त्यांना मदतीचा हात आपण सुवार्थेच्या द्वारे त्या ठिकाणी देऊ शकतो. त्याच प्रकारे नियमितपणे प्रार्थना जीवनाची काळजी आपण घेतली पाहिजे, महत्वाचं आहे. प्रार्थनाशील आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. सुवार्थ संदेश त्या ठिकाणी कोण देतो, कारण आपल्याला अंधकाराने भरलेल्या या जगात आणि सैतानाच्या राज्यातल्या लोकांना जर सोडवायचंय तर हे शस्त्र आध्यात्मिक आहे, प्रार्थना. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की करिंदकराच्या पत्रात या युगाच्या दैवताने लोकांची मन काय केलेली आहे, आंधळे केलेली आहे. हरवलेल्यांना, आंधळेल्यांना, डोळ्यावर पट्टी बांधलेल्यांना, कानाने बहिरे केलेल्या लोकांना जाऊन जर त्या सैतानाच्या तावडीतून सोडवायचंय तर एकदम प्रार्थनाशील जीवन आपण त्या ठिकाणी जगलं पाहिजे. जाण्या अगोदरच त्या ठिकाणी आपली आध्यात्मिक तयारी पाहिजे. प्रार्थना त्या ठिकाणी नित्य प्रार्थना केली पाहिजे. आत्मे जिंकण्याकडे त्याची वृत्ती आणि लक्ष त्या ठिकाणी असलं पाहिजे. जर आपण त्या ठिकाणी पाहिलं की प्रार्थना न करताच जर आपण सुवार्थ प्रसाराचं कार्य हाती घेत आहोत तर त्या ठिकाणी म्हणजे असं झालं की मीच प्रभू बरोबर बोलत नाही आणि तुझं नातं मला कोणाबरोबर जोडायचंय, प्रभू बरोबर जोडायचंय, तर ते कसं होईल पाप्रियांनो. म्हणजे एखादा माणूस इतरांना प्रभूविषयी मोठ्या उत्साहाने सांगतो पण स्वतःच प्रभूशी कधी बोलत नसेल तर त्याचे सारे प्रयत्न फेल ठरतील, त्याचा वेळ वाया जाईल. प्रथम आम्ही आपल्या स्वतःसाठी प्रभू बरोबर नियमितपणे वेळ घालवला पाहिजे. प्रार्थनाशील मनुष्य शक्तिशाली असतो. कोणीतरी एका देवाच्या सेवकाने म्हणलंय, अधिक प्रार्थना अधिक शक्ती, कमी प्रार्थना कमी शक्ती. मोर प्रेयर मोर पॉवर, लेस प्रेयर लेस पॉवर. त्या ठिकाणी अजून आपण काही गोष्टीवर मनन करू सुवार्थेच्या या संदर्भातले. सुवार्थ पवित्र आत्म्याने परिपूर्ण पाहिजे. सुवार्थ त्या ठिकाणी सांगणारा आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये देखील पाहतो त्या ठिकाणी की तुम्ही थांबा, पवित्र आत्म्याने भरा आणि मग सेवेला जा. म्हणजे पवित्र आत्म्याने भरून काय केलं, प्रभूने शिष्यांना त्या ठिकाणी पाठवलं. आणि म्हणजे हा देखील त्या ठिकाणी सुवार्थ संदेश कोण देऊ शकतो त्याकरिता मुद्दा आहे की शिष्यांवर पवित्र आत्मा आला तेव्हा त्यांनी धीटपणे साक्ष दिली, धैर्याने धीटपणे साक्ष द्यायची पवित्र आत्मा त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की मला तो संदर्भ आठवतोय परंतु असं झालंय की त्यांना थांबायला लावलं होतं. पवित्र आत्मा भेटल्यानंतर मग त्या ठिकाणी प्रेषितांची कृत्य पहिल्या अध्यायात 8व्या वचनात पाहायला मिळतं, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, मग तुम्ही यरुशलेम, यहुदिया, शमरोन आणि एंड पर्यंत, पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे काय व्हाल, साक्षी व्हाल. म्हणजे पवित्र आत्म्याने भरून पवित्र आत्मा प्राप्त केलेले लोक सुवार्थ सांगू शकतात. कारण त्या ठिकाणी तो आपला कैवारी, तो सत्याचा आत्मा आहे, तो आपला शिक्षक आहे, तो आपला मार्गदर्शक आहे. आमेन. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रेषितांची कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये पाहतो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणे म्हणजे काय. पवित्र आत्म्याने आम्हाला योग्य शब्द द्यावेत, योग्य वृत्ती द्यावी, योग्य व्यक्तीकडे घेऊन जावं, पवित्र आत्माचं कार्य करीन. बघा काय काय ठिकाणी पवित्र आत्म्याने अडवलेलं आहे सेवकांना, त्या भागात जाऊ नका है ना. त्यांची वाट काय केली, बदलली. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन सुवार्थ
प्रसाराच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे. ज्या भागात जायचं त्या भागातही घेऊन गेलेलं आहे. जे लोक निवडायचं त्या लोकांना निवडण्यासाठी सांगितलेलं आहे. वेगळे करा लोक तर वेगळे केलेत, त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केल्यात आणि सुवार्ते प्रसारकर्ता प्रेषितांच्या कृत्यामध्ये तुम्ही अभ्यास केला वाचले की वेगळं करायचं त्यावेळेस काही लोकांना निवडून वेगळं करायला लावले. मग त्यांच्यावर पवित्र आत्मे सामर्थ्याने मग त्यांना ती सेवा दिली. ते आपण पाहतो स्टेपन वगैरे पहिलं वाड्याची सेवा करायची नाही का, म्हणजे भोजनाच्या याच्यातले. मग ते निवडून काय केले, देवाच्या कार्यकर्ता वेगळे केले. तर हे जे देवाचे प्रेषित होते यांनी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेऊन सुवार्ता प्रसाराचं कार्य त्या ठिकाणी कसं केलं आपल्याला प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा आता हे सुवार्ता संदेश कोण देऊ शकतो याच्या संदर्भातल्या ज्या या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, जसं की नवा जन्म झालेला, पवित्र शास्त्राचे व मनुष्याच्या स्वभावाचे ज्ञान असलेला, लोकांविषयी खरी प्रीती कळवळा असलेला, आस्था असलेला, लोकांच्या प्रश्न समस्या नीटपणे ऐकून घेणारा, प्रार्थनाशील जीवन जगणारा, पवित्र आत्म्याने भरलेला. हे 5 मुद्दे आपण पाहिले सुवार्ता संदेश कोण देऊ शकतो. आपल्याला पाहायला मिळतं की थेसलोनिकराचे पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याच्यामध्ये पाऊल सुवार्तेचं समर्थन करतो. सुवार्ता संदेश कोण देऊ शकतो यामध्ये त्याची जीवनशैली देखील फार महत्वाची. त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, त्याचा संवाद, त्याची वर्तणूक हे देखील त्या ठिकाणी महत्वाची सुवार्ता संदेश देणाऱ्याची. आणि पाऊल स्वतःच्या जीवनातून थोडक्यात सुवार्तेचं समर्थन करत असताना फार सुंदर पॉइंट सांगतो की त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तो शास्त्र बघ पूर्ण वाचत नाही पण त्याच्यातले तुम्ही जर तो अध्याय काढला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळत. तो म्हणतो मोठ्या कष्टात मी काय केली सुवार्ता सांगितली. म्हणजे कष्टामध्ये सुद्धा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी काय केलेली सुवार्ता सांगितलेली. मोठ्या कष्टात मी सुवार्ता सांगितली. सुवार्तेचा जो काय आमचा बोध होता, सुवार्तेचा बोध तो आमचा भ्रांतीचा व अमंगळपणाचा नव्हता. बघा किती सुवार्तेचं समर्थन करत आहे. जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्याच्या पावलाच्या मिशनऱ्या फेऱ्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच प्रकारे जे वेगवेगळे पत्र लिहिले त्या पत्रांमध्ये सुद्धा त्याने कशा प्रकारचं कार्य सुवार्ते संदर्भातलं ते व्यक्त केले अनेकदा. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं त्याचा जो बोध होता तो भ्रांतीचा म्हणजे दिशाहीन किंवा गोंधळ घालणारा अमंगळपणाचा नव्हता. सुवार्तेचं कार्य पावलाचं त्याच प्रकारे कपटाचा नव्हता. ते शास्त्र भागात तुम्ही जर पाहिलं 2ऱ्या अध्यायातले पॉईंट मी काढलेत, तो कपटाचा नव्हता. माणसांना खुश करण्यासारखा नव्हता. बघा काय महत्वाचं पॉईंट, माणसांना खुश करणारी सुवार्ता. अनेकदा सध्या परिस्थितीमधील वातावरण आपल्याला पाहायला मिळतं की जर थोडं तुलनात्मक जरी विचार करण्याचा आपण प्रयत्न केला, माणसं कसे खुश होतील, त्या ठिकाणी कशा प्रकारे माणसं खुश होतील, हे आकर्षित होतील, याच्या प्रकारची सुवार्ता सध्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. सुवार्तेतले केंद्रस्थानी असलेले विषय ख्रिस्ताचं मरण, वधस्तंभावरील मरण, पुनरुत्थान, त्याचं येणं किंवा पापाविषयी असलेला त्याचा क्रोध, ह्या गोष्टी बाजूला राहून माणसाला खुश करणारी सुवार्ता सध्या परिस्थितीमध्ये देखील तुलनात्मक जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कानाची खाज जिरवणारी सुवार्ता म्हणजे माणसाला बरं वाटेल, समाधान वाटेल, सुख समाधान. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत प्रियांनो. जसं की मी सुरुवातीला बोलत असताना बोललो, चमत्कार केंद्रित सुवार्ता, फक्त चमत्कार, चमत्कार तर नमस्कार अशी परिस्थिती. पण आपण पाहतो चमत्कार झालाय समजा तो नंतर त्याचा फॉलो पण नाही, तो आला का नाही. बिली ग्रॅम यांची व्याख्या देण्यात ठेवा सुवार्तेची, ख्रिस्ती मंडळीचा जबाबदार सभासद बनवायचा, ती पक्की सुवार्ता. किती छान. म्हणजे सुरुवातीपासून आणायचा तर पक्का बनवायचा, म्हणजे तो हरवलाच नाही पाहिजे आणि उठला नाही पाहिजे. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं मनुष्य केंद्रित सुवार्ता, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्य, पुनरुत्थान, त्याचं येणं, पापाविषयीचा क्रोध नाही, मनुष्याची प्रसिद्धी. बरोबर. पैसा, जागा, घर, गाडी, आरोग्य, सुवार्ता अशा प्रकारे त्या ठिकाणी दिशेने होत चालली. आणि पाऊल म्हणतो माणसाला खुश करणारी सुवार्ता नाही, खुश करणारी म्हणजे सुवार्ता सांगितली तर त्यांचं अंतःकरण भेदून आरपार जाऊन त्यांना पापाची जाणीव होऊन ख्रिस्ताच्या वधस्तंभावर गुडघेच टेकले पाहिजे त्यांनी.
आणि पश्चाताप केला पाहिजे आणि त्या व्यक्तीचं तारण झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारची सुवार्ता बघा. त्याचे दुसऱ्या अध्यायात फारसं आजर्वाचं भाषण केलं नाही. पाऊल म्हणतो या दुसऱ्या अध्यायात आजर्वाचं भाषण नाहीये. लोभ नव्हता. सुवार्ता सांगत असताना पाऊल समर्थन करतोय दुसऱ्या अध्यायात. तो म्हणतोय लोभाने मी सुवार्ता सांगितलेली नाहीये. कसल्याच प्रकारचा लोभ नाहीये. गौरव मिळवण्याची खटपट आम्ही केली नाही. तुमच्यापासून गौरव मिळवण्याची खटपट, काहीतरी आमची प्रसिद्धी किंवा गौरव तुम्ही करताल त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा काही गुप्त लोभ त्याच्यामध्ये नव्हता. पाऊलाचं बघा जीवन किती छान आहे. त्या ठिकाणी प्रियांनो काम धंदा करून, वा, स्वतः काम धंदा करून कष्ट करून आम्ही सुवार्ता सांगितली, कुणावर ओझ झालं नाही. आपल्याला पाहायला मिळतं की पाऊलाची जीवनशैली या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते की कशा रीतीने मोठ्या कष्टात भ्रांतीचा संदेश दिला नाही, कधी माणसानं खुश करण्यासारखं बोललो नाही आम्ही, आजर्वाचं भाषण केलं नाही, लोभाने काय आम्ही मनात काहीतरी लोभ ठेवला आणि तशी प्रकारची सुवार्ता सांगितली नाही, गौरव खटपट मिळवण्यासाठी कधी आम्ही केली नाही. सौम्य आणि लीन वृत्तीचे होतो तुमच्यामध्ये आम्ही. त्याच प्रकारे पवित्रतेने, ह्याच अध्यायात कामधंदा करून कष्ट करून पवित्रतेने नीतीने निर्दोषतेने आम्ही वागलो. त्यांचं जीवन पण कसं होतं लोकांसमोर, पवित्रतेने नीतीने भरलेलं, निर्दोषतेने भरलेलं, कुणी दोष किंवा डाग लावेल अशा प्रकारचं जीवन नव्हतं. सुवार्ता संदेश कोण देऊ शकतो त्याच्याला तुलनात्मक थोडं पाहते आपण, पण पाऊलाचं जीवन पाहत असताना आणि सध्या परिस्थितीला विचार करा, त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात. तो म्हणतो जसं लालन पालन करणारी दाई करती तसा आम्ही तुमचा सांभाळ केला, मुलांप्रमाणे आम्ही सांभाळ केला त्या ठिकाणी. आणि तो त्या ठिकाणी पाहतो सुवार्तेची मला लाज वाटत नाही. त्याने लाज कधी बाळगली नाही. मला वाटतं मत्तेकृत शुभवर्तमानामध्येच वचन आहे की जो माझी लाज बाळगीन तर मी देवदूतांसमोर पित्यासमोर त्याची लाज धरेन, है ना. तो म्हणतो मी लाज धरली नाही सुवार्तेची. ज्या गोष्टी लाभाच्या ते मी पत्रामध्ये आहे ना, तो म्हणतो ज्या गोष्टी माझ्या लाभाच्या मी काय केल्या त्या हानीच्या समजल्या. आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतं की प्रियांनो पाऊलाचं जीवनशैली या दुसऱ्या अध्यायात पाहायला मिळते. सुवार्ता संदेश सांगितलेला असतील त्याने समर्थन केलं आहे. भपकेपणा, चैनबाजी, प्रसिद्धी, श्रीमंती, देखावा असं काहीच त्यांच्या ठाई नव्हतं. कदाचित आपल्याला पाहायला मिळतं पुष्कळ असं श्रीमंत आहे म्हणून आशीर्वादित. सेवकांची पवित्र शास्त्रातलं देखील जर जीवन आपण पाहिलं, साधी राहणीमान त्यांचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. भपकेबाजपणा किंवा कसल्याही प्रकारची भुलतात देणारे पवित्र शास्त्रातले सेवक नव्हते. त्यांची सुवार्ता ही सत्य होती, निसत्व भेसळ केलेली नव्हती, पवित्र शास्त्राच्या लेखांना धरून होती आणि त्यांच्या जीवनातून ते दिसत होतं. लक्षात घ्या त्या ठिकाणी महत्वाचं. त्याच प्रकारे आता आपण पाहूया पुढील काही मुद्द्याकडे. आता आपण जाऊ सुवार्ता प्रसाराच्या पद्धती, त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करू. बऱ्याचशा पद्धती आहे सुवार्ता प्रसाराच्या. व्यापक सुवार्ता प्रसार म्हणजे मोठ्या मोठ्या प्रकारचा सुवार्ता प्रसार व्यापक. आता त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो प्रॅक्टिकल काही सेवकांचे अनुभव आहेत सुवार्ता प्रसार संदर्भातले, त्या पद्धतीमध्ये आपण पाहूया. व्यापक सुवार्ता प्रसार खेड्यांमध्ये, शहरांमध्ये, रस्त्याच्या कोपऱ्यावर खुल्या ठिकाणी सुवार्ता संदेश सांगणं म्हणजे संजीवन सभा त्या ठिकाणी अशा सुवार्तेच्या त्या ठिकाणी राबवल्या जातात. सुवार्ता प्रसाराच्या पद्धतीमध्ये मोठ्या सभा त्या ठिकाणी घेतल्या जातात. त्याच प्रकारे टॅक्स, पुस्तिका, नवीन कार्याचे वाटप करून सुद्धा त्या ठिकाणी काय करतात सुवार्ता सांगितली जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुरुवातीच्या फार काळामध्ये रेडिओद्वारे, दूरदर्शनद्वारे, मला वाटतं ते दयासागर पिक्चर पण लागायचं आहे ना, मी नाही पाहिलेलं पण म्हणतात सिरियल, हा सिरियल होती दयासागर म्हणून. त्याच्यातून सुद्धा विचार करा किती सुवार्ता प्रसार झाला असेल. कारण बरेचसे असे काही अनुभव ऐकले असतील की आम्ही ते पाहिलं होतं टीव्हीला आम्ही पाहिलं होतं नाही का. म्हणजे त्याच्यातून सुद्धा काय झालेली सुवार्ता होती त्या ठिकाणी. नभोवाणी, रेडिओद्वारे, चित्रपटाद्वारे. त्याचप्रकारे सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया आता फेसबुकद्वारे सुद्धा, इंस्टाग्रामद्वारे सुद्धा, व्हॉट्सअपद्वारे सुद्धा 1-2 मिनिटाचे, 5-5 मिनिटाचे सुवार्तेचे व्हिडिओ आपण काय करू शकतो, शेअर करू शकतो. सोशल मीडियाद्वारे सुद्धा काय होती त्या ठिकाणी सुवार्ता त्या ठिकाणी होती.
त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं वैयक्तिक सुवार्ता प्रसार देखील आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या पद्धतीने सुवार्ता प्रसार, सोशल मीडियाच्या द्वारे सुवार्ता प्रसार, त्याच प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो वैयक्तिक रीतीने केलेला सुवार्ता प्रसार, की ज्याच्यामध्ये आपण पाहतो की फिलिपाने जाऊन हापशी शांडाची काय घेतली, तो धावत जाऊन त्याने रथ गाठला आणि मग त्याने तो यशायाचा ग्रंथ वाचत होता, प्रेषितांची कृत्य 8व्या अध्यायात. आणि मग त्याने काय केलं, सुरुवातीपासून तर पार येशू ख्रिस्तापर्यंत जुन्या करारापासून सुवार्ता वडली. किती छान बघा, तिथून सुवार्ता वडली तर डायरेक्ट ख्रिस्तापर्यंतच आणून ठेवली. फिलिपाने हापशी शांडाला सुवार्ता वैयक्तिक रीतीने सुवार्ता सांगितली. येशू ख्रिस्ताने सुद्धा मी जे मागे उल्लेख केला, शमरोनी स्त्रीला असेल, निकोदेमाला असेल, आणि पवित्र शास्त्रात इतर काही उदाहरणं असतील की त्यांनी जसं की पेत्र आणि आंद्रिया, तर त्याच्यातलं मला वाटतं एका भावाने येशू ख्रिस्ताकडे त्याला आणलं. कुणी आणलं कोणाला? दोघं भाव होते आहे ना अंकल, मला तुम्ही सांगितलं होतं मागं, पेत्र आणि आंद्रिया. तर ओळख करून देणारा प्रेषित, ते अंकलची एक नोट्स वाचलेली मी. म्हणजे एका शिष्याला काय म्हणलं, ओळख करून देणारा प्रेषित, म्हणजे बऱ्याच शिष्यांची येशूची भेट घालून दिली त्याने. म्हणजे येशू ख्रिस्ताची ओळख करून दिली. वैयक्तिक रीतीने केलेल्या सुवार्ता प्रसार पद्धती, आणि वैयक्तिक सुवार्ता प्रसार पद्धतीमध्ये सुद्धा अनेक मोठमोठ्या लोकांचं किंवा अनेक व्यक्तींचं जीवन बदललेलं आहे आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक सुवार्ता प्रसार पद्धती पवित्र शास्त्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते की घरामध्ये डोर टू डोर घरामध्ये सुवार्ता प्रसार, प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय 20 वचन वाचायची घेऊच मग 2-3 पावणेसा झाले. रस्त्यावर केलेला सुवार्ता प्रसार, प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय 17. तो म्हणला बाजारात जे लोक भेटायचे त्यांना सुद्धा मी सुवार्ता सांगितली. पाऊल 17 अध्याय फार सुंदर, 17 प्रेषित, आणि प्रेषित 20 मिळालं का? भेटला असं ते गीतकारक आहे, ते तुम्हाला सांगण्यात व 4 लोकात घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही. घरोघरी जाऊन डोर टू डोर सुद्धा काय केली मी? कसूर केलेली नाहीये. मोठमोठ्या अधिकाऱ्यांसमोर सुद्धा, घरात सुद्धा, सभास्थानात सुद्धा सुवार्ता काय केली? सांगितली. रस्त्यावर 17 प्रेषित. त्यामुळे तो सभास्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिवान लोकांबरोबर आणि बाजारात जे त्याला आढळत त्यांच्याबरोबर दररोज वाद घालीत. बघा, ते वाद घालून म्हणजे तेच यहुदी होते, त्यांचं तत्व माहिती होतं की एकच देव, एकच नियमशास्त्र, एकच मंदिर. आणि मग पाऊल ख्रिस्ताची सुवार्ता त्यांना काय करायचा? बरोबर सांगायचा. बाजारात भेटलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आपणही अशा प्रकारे सुवार्ता करू शकतो. वाटेने चालताना लूक ऋषिवर्तमान 24वा अध्याय 32 वचन, की ज्यावेळेस आपल्याला आमोस वाटेवर जे चाललेले होते आणि ख्रिस्ताने दर्शन दिलं, त्यांना काय केली? सुवार्ता त्या ठिकाणी सांगितली. आमोस वाटेवरच्या त्या शिष्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा सुवार्ता त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. मार्क ऋषिवर्तमान 2रा अध्याय 14 वचन. त्याच प्रकारे सुवार्ता प्रसाराच्या पद्धती अजून त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. दाखल्यांच्या द्वारे, व्याख्यान पद्धतीच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा दाखल्यांच्या द्वारे काय केलेली? सुवार्ता सांगितलेली आहे. त्यानंतर व्याख्यान पद्धती म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एखादा विषय निवडून त्याचं सखोल स्पष्टीकरण द्यायचं, व्याख्यान पद्धत. आणि प्रभू येशू काय करायचं? सुवार्तेकरिता एखादा विषय निवडून सुवार्ता त्या ठिकाणी सांगायचा. त्यानंतर उपदेश पद्धत, संदेश त्या ठिकाणी म्हणजे संदेश सांगून त्या ठिकाणी. अशा प्रकारे आपण पाहिलं मोठ्या प्रकारे म्हणजे व्यापक पद्धतीने केलेल्या सुवार्ता प्रसार पद्धती, वैयक्तिक प्रकारे केलेल्या सुवार्ता प्रसार पद्धती, आणि मग विविध अजूनही वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी सुवार्ता प्रसाराचे लोक त्या ठिकाणी वापरू शकतात सुवार्ता सांगण्याकरिता. व्याख्यानाचे असेल, उपदेश देऊन असेल, त्या ठिकाणी दाखल्यांच्या द्वारे असेल, उदाहरणं देऊन असेल, सुवार्तेच्या पद्धती त्या ठिकाणी वापरल्या त्या ठिकाणी जातात. आपण पाहतो सुवार्तेमध्ये मनुष्याच्या पतनामुळे त्याची स्थिती निरुत्साही, मृत, असहाय्य आहे आणि आशाहीन झालेली आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं त्याला वाचवणारी गोष्ट फक्त काय आहे? सुवार्ताच आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की देवाचा आत्मा ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील
प्रचाराद्वारे लोकांना नवीन जीवन देतो आणि त्यांना आध्यात्मिक दृष्ट्या जिवंत करतो. पहा त्या ठिकाणी आपल्याला सुवार्थ, मी तुम्हाला जे त्या ठिकाणी सांगितलं सुवार्थ प्रसाराच्या पद्धती, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वैयक्तिक सुवार्थ प्रसार करत असताना सुद्धा किंवा उपदेशक पद्धतीमध्ये त्यांचे संदेश कसे पाहिजे. तर त्या ठिकाणी काय, देवाचा आत्मा ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील प्रचाराद्वारे लोकांना नवीन जीवन देतो आणि मग आध्यात्मिक दृष्ट्या त्यांना जिवंत करतो. त्याच प्रकारे वैयक्तिक सुवार्थ प्रसार किंवा व्यापक सुवार्थ प्रसार पद्धतीमधला संदेश क्षमा, शुद्धता हे खात्री आणतं आणि विश्वासाद्वारे त्या व्यक्तीला परमेश्वर काय करतो, नीतिमान ठरवतो. सुवार्थेमध्ये काय आहे, क्षमा आहे, शुद्धता आहे आणि खात्री विश्वासाद्वारे पडते आणि मग तो व्यक्ती, पापी व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान ठरला जातो. व्यापक पद्धतीचा असू द्या, वैयक्तिक प्रकारचा सुवार्थ संदेश असू द्या, तर तो त्या ठिकाणी सुवार्थ प्रसार करत असताना या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. तिथं जत्रा, मनोरंजन, एकमेकाला भेटायला आलेलं नाहीये, बरोबर. त्या व्यापक पद्धतीच्या ज्या सभा घेतल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा कसा संदेश पाहिजे ते मी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. सुवार्थेचा स्पष्ट प्रचाराशिवाय खरं जीवन, टिकणारं फळ आणि खरं माणसाचं रूपांतर कधीच होणार नाही. जर त्या व्यापक पद्धतीच्या सुवार्थ प्रसारामध्ये जर सुवार्थेचा स्पष्ट संदेश खऱ्या जीवनाविषयी, टिकणाऱ्या फळाविषयी नसेल तर त्या व्यक्तीचं रूपांतर कधीच होणार नाही, लक्षात घ्या. आणि खरी सुवार्थ गाजवली नाही तर मंडळी मनुष्य केंद्रित होईल आणि देवाऐवजी इतर गोष्टीचीच बाराई मारायला लागन. मग तो व्यापक पद्धतीचा असू द्या किंवा वैयक्तिक प्रकारचा असू द्या. आणि मला वाटतं पाऊल एका ठिकाणी असं म्हणतो, ख्रिस्ताच्या हातून न घडवलेलं कार्य सांगण्याचं मी कधी धैर्य करणार नाही. मला तो संदर्भाने आठवतो, पण तो म्हणतो की जे ख्रिस्ताने माझ्या हातून घडवलं नाही ते सांगण्याचं मी कधीच धैर्य करणार, म्हणजे वाढून चढून असं मी काही सांगणार, बरोबर की नाही. ठीक आहे, आपण पद्धती पाहिल्या, अजून काही मुद्द्याकडे आपण त्या ठिकाणी जाऊ. प्रॅक्टिकल जो अनुभव त्या ठिकाणी आपण लक्ष देऊ. एक मिनिट. सुवार्थ कशी करावी, अजून त्याच्यातल्याच पद्धती, ज्या सुवार्थेच्या पद्धती त्याच्यातलं अजून थोडं पुढे जाऊ आपण. प्रार्थनापूर्वक व्यक्ती शोधणे, वेळ काढणे आणि आवडीच्या समान गोष्टी त्या व्यक्ती बरोबर बोलणे, व्यक्तीला देवाची किती ओळख आहे, त्याची आकलन शक्ती किती आहे, त्याला प्रश्न विचारणे, चेहऱ्याचे हावभाव त्याचे पाहणे, त्याच्या आवाजाची शैली, त्याचा प्रतिसाद पाहणे आणि पवित्र आत्म्याच्या साह्याद्वारे सुवार्थ सांगणे. म्हणजे काही सेवकांचे सुवार्थ प्रसारातले असलेले प्रॅक्टिकल अनुभव त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. आपण पाहत आहोत, पापाचे वेतन मरण आहे आणि देवाने आमच्यावर प्रीती केली, तो जगामध्ये आला आणि जगात असताना त्याचे नाव येशू, त्या नावाचा अर्थ तो तारणारा, त्याने अनेक लोकांना आरोग्य दिले, आमच्या पापांकरता मरण पावला आणि तो पुनरुत्थित झाला आणि तो येणार आहे. अशा प्रकारे आपण काय करावी, सुवार्थ त्या ठिकाणी सांगावी. व्यक्तीला पश्चाताप करण्यास, पापांच्या क्षमेसाठी येशूवर विश्वास ठेवण्यास आणि येशूला त्याच्या जीवनाचा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहन आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. सुवार्थ प्रसाराच्या पद्धतीमध्ये आपण कशा प्रकारे सुवार्थ त्या ठिकाणी सांगू शकतो. देवाच्या वचनातून त्या व्यक्तीला आपण दाखवून दिलं पाहिजे पापाची क्षमा झाली आहे आणि सार्वकालिक जीवनात कशा रीतीने आपला प्रवेश होतो या संबंधाने आपण त्याला समजून सांगितलं पाहिजे व्यवस्थित. सुवार्थ आपण का सांगितली पाहिजे या मुद्द्याकडे आता आपण वळू. सुवार्थ का सांगितली पाहिजे आपण, ही आमच्या प्रभू येशूची महान आज्ञा आहे. मत्तई कृष्णवर्तमान 28 अध्याय 19 आणि 20 वचन आपण त्या ठिकाणी पाहतो. ही वचन आपल्याला परिचित आहे आणि आपण अनेकदा वाचलेली आहेत. मत्तई कृष्णवर्तमान 28 अध्याय 19 वचन ही वाचा. हो. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा आणि काळयुगाच्या समाप्तीपर्यंत
येस. बघा, जा, या का जा, जायला सांगितलं आपल्याला, बाहेर पडा आणि जा. त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे माणसं धरणाऱ्यांकरता पाचरण दे बापाने आपल्याला केले. ही प्रभूची आज्ञा आहे, ग्रेट कमिशन. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला संदेश द्यायचा आहे, जायचंय आपल्याला, संदेश द्यायचा आहे. म्हणजे आता जी वचनं वाचली त्याच्यातलं सांगतोय मी. आणि त्या ठिकाणी पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. येशू ख्रिस्ताचे सुद्धा संदेश सुरुवातच अशी केली, पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सुद्धा संदेशाची सुरुवात केली, त्याने पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. त्याच प्रकारे आपण प्रेषित देखील जे पाहतात त्यांच्या संदेशामध्ये देखील त्या ठिकाणी पश्चातापाविषयी केंद्रित दिसतो आपल्याला. पावलाने केले असेल, पेत्राने केले असेल, त्यांच्या बऱ्याचशा संदेशांमध्ये त्यांनी जे त्या ठिकाणी संदेश दिलेले आहेत तर त्या पश्चातापाशी त्या ठिकाणी निगडीत त्या ठिकाणी ते होते. आणि मग आपण पाहतो की बाप्तिस्मा द्या म्हणजे जे विश्वास ठेवतील त्यांना काय करणं, बाप्तिस्मा देणं. शिष्य करा म्हणजे येशूला अनुसरण्यास त्यांना सांगणं त्या ठिकाणी. आणि आपण पाहतो शिक्षण द्या म्हणजे हे बिलीग्राम यांच्या व्याख्येप्रमाणे फार सुंदर हे जे आज्ञा याच्यात पाहायला मिळतं. जा, संदेश द्या, बाप्तिस्मा द्या, शिष्य करा आणि शिक्षण द्या. येशूने जे काही शिकवलं ते त्यांना शिकवा, जबाबदार सभासद मंडळीचा. मग ती ठिकाणी ती सुवार्ता काय आली, पूर्ण त्या ठिकाणी झाली. आपण सुवार्ता का सांगितली पाहिजे तर ती प्रभू येशूची काय त्या ठिकाणी आज्ञा आहे. कारण ख्रिस्ताने प्रत्येक पाप्यासाठी वधस्तंभावर दुःख सहन केलेलं आहे. फक्त ख्रिस्ती लोकांसाठी का, सर्व देवाने जगावर एवढी प्रीती केली. सुवार्तेकरता महत्वाचं वापरलं जाणारं वचन की सर्व ख्रिस्ताने प्रत्येक पाप्यासाठी वधस्तंभावर काय केलंय, दुःख सहन केलंय. ख्रिस्त हरवलेल्यांना शोधण्यास आलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं ख्रिस्ताविना लोक त्यांच्या पापामध्येच त्यांचा काय होईल, नाश होईल. जर सुवार्ता त्यांना मिळाली नाही तर त्यांच्या पापामध्ये त्यांचा काय होईल, नाश होईल. आम्हाला सुवार्ता त्या ठिकाणी सांगायचंय. कारण एकच मार्ग सत्य व जीवन मीच आहे म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त मार्ग नाही. किती कोटीमध्ये असं त्याला सामील करता येणार, तो एकमेव मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त तारणाचा. कारण जर सुवार्ता ऐकली नाही तर न्याय निवडायच्या प्रसंगाला त्यांना सामोरे जावं लागेल. न्यायाचा प्रसंग येईल आणि न्यायाच्या प्रसंगापासून देखील ते वाचले जावे. आपण काय केली पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे. योहान कृष्ण वर्तमान 5व्या अध्यायात कितवा तो संदर्भ आहे की ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग हे त्याच्यातून पार गेलेत, मरणातून पार गेले, त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही आपल्याला. म्हणजे प्रतिभा भेटणार विश्वासणाऱ्यांना, गिफ्ट भेटणार विश्वासणाऱ्यांना. म्हणजे ख्रिस्ताचा सुवार्थ संदेश ऐकणार नाही, स्वीकारणार नाही, ग्रहण करणार नाही किंवा कळणारच नाही त्यांना, त्या ठिकाणी त्यांच्यावर कशाचा प्रसंग येईल, न्यायाचा प्रसंग त्या ठिकाणी. आणि आपण सुवार्थ सांगितली पाहिजे. पाऊल म्हणतो मी जर सुवार्थ सांगितले नाही तर माझी केवढी दुर्दशा. ओके का संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं नरक आणि स्वर्ग हे अस्तित्व आहे. केवळ शुभवर्तमानच लोकांना नरकापासून सुटका करून स्वर्गात जाण्यास सहाय्य करते. अस्तित्वातले ठिकाणे दंतकथा नाही द्या, बरोबर. स्वर्ग नरक पवित्र शास्त्रानुसार आपला विश्वास आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं शुभवर्तमानच सुवार्ताच नरकापासून माणसाला काय करू शकते, वाचू शकते. सुवार्ता आपल्याला सांगायची. येशू ख्रिस्ताने सुवार्तेची घोषणा केली, त्याचे अनुयायी सुद्धा सुवार्ता सांगतील. त्याने स्वतः काय केली, देवाचा एकुलता एक पुत्र त्रैक्य देवातला देव, त्याने सुद्धा काय केली, सुवार्ता. त्याचे अनुयायी त्याला फॉलो करतील आणि काय करतील, सुवार्ता सांगितली त्या ठिकाणी पाहिजे. त्याच प्रकारे आपण पाहतो हेजकेलच्या पुस्तकात दिलंय की जर आपण सुवार्ता थोडक्यात सांगितलं नाही तर त्यांच्या रक्ताचा जाप आपल्यावर असेल. मरणाऱ्याच्या मरणाने मला संतोष होतो का, तर त्याने पापापासून वळावं, मागं फिरावं आणि धार्मिकतेने म्हणजे प्रभूच्या मार्गाने त्याने चालावं. जर तुम्ही त्यांना कळवलं नाही तर त्याच्या रक्ताचा जाप आपल्यावर त्या ठिकाणी असेल. त्याच प्रकारे सुवार्ता सांगत असताना प्रॅक्टिकल काही मुद्दे काही सेवकांचे की जिथं माणसे आहे तिथं जा. त्याच प्रकारे विरुद्ध लिंगी व्यक्तीला वैयक्तिकरित्या भेटणे टाळा. थोडक्यात पुरुषने पुरुष, स्त्रीने स्त्री आणि ग्रुप असेल तर मग काही हरकत नाही. परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो की कधी कधी मग सध्याच्या वातावरणामध्ये आपल्याला केसेस किंवा वेगवेगळे आरोप, खोटे आरोप किंवा खरे आरोप असतील आहे का नाही, वेगवेगळे असे अनुभव पाहायला मिळतात. जर घरात फक्त स्त्री आहे तर मग त्या ठिकाणी सुवार्तेकानी त्या ठिकाणी जाऊ नये, नियम त्या ठिकाणी पाळले पाहिजे.
व्यक्ती एकटी असताना आपल्याला पाहायला मिळतं किंवा इतरांच्या उपस्थित ते मोकळेपणे बोलू शकेल अशाच वेळेस आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे त्यांच्यावर. प्रॅक्टिकल मुद्दे, शुभवर्तमान सांगण्याची संधी मिळेल तेव्हा मनात प्रार्थना करून म्हणजे प्रार्थनापूर्वक त्या ठिकाणी सुवार्ता त्या ठिकाणी सांगा. स्वाभाविकपणे आणि मैत्रीपूर्ण रीतीने वागून काय करा, सुवार्ता सांगा. प्रश्न विचारा, नम्रपणे वागा. हे प्रॅक्टिकल अनुभव सांगते असे. याला काही संदर्भ असे पवित्र शास्त्राने एक संदर्भ नाही. फार बडबड न करता इतरांचं काय करा, ऐकून घ्या. सुवार्ता सांगत असताना नाही तर माझाच रट्टा चाललाय आणि समोरच्याचं त्या ठिकाणी मला काय ऐकायचंच नाहीये, त्याची भावना मला समजून घ्यायची नाही, त्याची मनस्थिती मला म्हणून बघा ते पॉइंट आला परत. पवित्र शास्त्राचे व मनुष्य स्वभावाचे ज्ञान त्याला असं आहे का नाही. आणि त्या ठिकाणी बघा म्हणजे फार बडबड न करता इतरांचं लक्ष देऊन ऐका. आपणच वरचढ आहोत असे न दाखवता तुम्ही पापी आहात अशा प्रकारे वागा. मी तुझ्यासारखाच आहे पण ख्रिस्त मला कळाला. एका ख्रिस्त सुवार्तिकेने सुवार्ते संदर्भात एक चित्र काढलं. या मुद्द्याला धरून मी सांगतो की त्या ठिकाणी म्हणजे की आपण वरचढ आहोत असे न दाखवता तुम्ही पापी आहेत. तर त्या व्यक्तीने सुवार्तेचं चित्र कसं काढलं की त्या ठिकाणी म्हणजे समुद्र आहे, त्या होडीमधले त्या ठिकाणी 2 जण आहेत आणि मोठ्या लाटा समुद्रातल्या आल्यात. ती होडी पलटलेली दाखवली आणि जो एक व्यक्ती वाचलाय त्याने खडकाला धरलाय असं, आणि खडकाला धरलाय आणि दुसरा व्यक्ती जो मारणार होता त्याला हात दिलाय असं. म्हणजे मी खडकाला धरलंय, आता वाचलंय आणि तुला सुद्धा काय करत आहे. मग तो खडक तर कोण आहे, ख्रिस्त. म्हणजे असं त्याने एक चित्र काढलंय, त्याला सुवार्तेचं चित्र काढायला लावलं. म्हणजे मी त्या कृपेने वाचलोय आणि तुला हात देतोय, तुला पण मला वाचवायचं. हे आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत आहे. आपण देवाच्या कृपेने वाचलोय आणि आपल्याला वाचवायचं इतरांना, ही सुवार्थ आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वरचढ न होता आपण ते तुमच्यासारखेच आहोत. आणि मला वाटतं प्रिशितांच्या कृत्यामध्ये आता ते 2 सेवकाचे नाव आठवणं मला, पण ते सुवार्थ प्रसार करत असताना काय आलं की त्यांना खांद्यावर घेऊन मर्क्युरी आणि काय ज्युपिटर असं म्हणलंय ना, आणि मग ते ल्याव आम्ही तुमच्यासारखे समभावनेचे लोक आहेत असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं. आम्हाला उचलू नका खांद्यावर, तुमच्यासारखेच आहे आम्ही, फक्त फरक एवढा आम्ही कृपेने वाचले. आता तुम्हाला तेच काम करायचं, आम्हाला तुम्हाला थोडक्याने सुवार्थ सांगून इकडे वळवायचंय. त्याच प्रकारे पुढे पाहू आपण अजून. व्यक्तींचा विश्वास जिंका. कोणी प्रश्न विचारल्यास पवित्र शास्त्रातून उत्तर द्या, स्वतःची उत्तरे देऊ नका. प्रश्न जर त्यांनी विचारलं तर पवित्र शास्त्रातूनच देण्याचा प्रयत्न करा. काही मनधडक कहाणी किंवा अजून त्यांना इकडून तिकडून काही सांगायचं नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांना स्वतःची किंवा कल्पित अशी उत्तरं देण्यापेक्षा पवित्र शास्त्रातले उत्तर आपण त्यांना देण्याचा काय केला पाहिजे, कारण हे ईश्वर प्रेरित आहे, पवित्र आत्मेने प्रेरित आहे, बरोबर की नाही. आणि बरोबर त्यांचा ठाव घेईन त्यांच्या मनाचा. कारण ते आपण पाहतो इब्री 4 सजीव सतेज दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण तंतू मज्जा सांधेला भेदून आरपार जाणार. याच्यातून उत्तर देण्याचा प्रयत्न करू ना. आपलं ज्ञान अपुरे पण हे मान आहे, आणि म्हणून तो म्हणतो की ज्ञानांना लाजवण्यासाठी मूर्खांची निवड केली. याचा अभ्यास केला का आपण धन्य आहे. आणि मग त्या ठिकाणी एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहित नसले तर प्रामाणिकपणे सांगा, माहिती नाही नंतर सांगा, बरोबर की नाही. नाहीतर पटलं नाही म्हणून त्या ठिकाणी इकडून तिकडून करायचं नाही. जर नाही एखादा मुद्दा आपल्याला सांगता आला, कारण सुवार्ता प्रसारात ही देखील गोष्ट फार महत्वाची आहे, कारण इतर धर्मीयाचा पण अभ्यास आपला असला पाहिजे. कारण ते त्यांच्या याच्यातून जर काही ख्रिस्ताला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतील तर आपल्याला जर अभ्यास आहे आपला तर आपण बरोबर त्यांना काय करू शकतो, मुक्तीदाता ख्रिस्त त्यांना गाजू शकतो. नाही ते सिमिलर गोष्टी दाखवतात. बघा आमच्याकडे पण असंच आहे, बरोबर आहे का नाही. आणि मग लक्षात घ्या, जर नाही एखादा मुद्दा माहीत तर मी पुढच्या वेळेस येऊन तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईन. प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्या ठिकाणी व्यक्तीला स्वतःकडे आकर्षित करू नका तर ख्रिस्ताकडे आकर्षित करा. परत आपल्या सुवार्तेस पवित्र शास्त्र केंद्रित सुवार्ता आणि ख्रिस्त केंद्रित सुवार्ता. तर आपल्याला स्वतःकडे आकर्षित करायचं नाही. आणि स्वतःकडे आकर्षित करताना बरेचदा त्याच गोष्टी सध्याच्या परिस्थितीत होतात. बघा मला मोठं घर दिलं, बघा माझा मोठा आजार बरा केला, बघा मला जागा मिळाली, बघा मला 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 मिळालं, मला बघा मी पण नको, मी मेला ख्रिस्त जिवंत आहे. आमेन. तो मी मला वधस्तंभावर नाही का, आता मी वधस्तंभावर खेळलाय, मी वधस्तंभावर खेळलाय आणि ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. म्हणून सुवार्तेमध्ये त्या ठिकाणी ख्रिस्ताकडे लक्ष केंद्रित झालं पाहिजे लोकांचं, व्यक्तीकडं नाही, मनुष्य केंद्रित नाही. तुमची स्वतःची क्षमता किंवा अनुभवावर अवलंबून राहू नका. तर पवित्र आत्म्याचं सतत मार्गदर्शन त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाहिजे. लक्षात घ्या, त्या व्यक्तीने पाप कबूल केलंय का, तर त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीने समजा काही पाप कबूल केलंय किंवा सांगितलंय तर ते तिथंच मर्यादित ठेवा. त्याचा प्रचार करण्याची गरज
नाही. कधी कधी एखादी व्यक्ती सांगू शकतात आहे का नाही, प्रार्थना करणं अशा अशा प्रकारच्या आमच्या गोष्टी आहेत, परंतु मग तो विषय काय झाला पाहिजे, तिथंच धावलं पाहिजे, त्याच्या पापाचा प्रसार त्या ठिकाणी नाही झाला पाहिजे, हे पण महत्वाचं. त्या व्यक्तीचं नाव लिहून घ्या, टिपून घ्या वहीमध्ये. प्रार्थनेसाठी घरी गेल्यानंतर प्रॅक्टिकल अनुभव त्या ठिकाणी सांगत आहे. मनुष्याचं भय बाळगू नका. मतप्रभाव किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मत असू शकतात, पण निर्भीडपणे सुवार्ता सांगा. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही काय करा, निर्भीडपणे सांगा. पवित्र आत्म्याच्या साह्याने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने भीती बाळगू नका आणि प्रभूकडे प्रार्थना करा. कारण शास्त्रात काय आहे, ज्याला अधिकार आहे टाकायचा त्यालाच भ्या, बाकी कोणाला भिवू. स्वर्गात किंवा आहे ना ते वचन असं आहे ना शुभवर्तमान, त्यालाच भ्या तुम्ही, परमेश्वराला, त्याला अधिकार आहे. भीती बाळगू नका. त्या व्यक्तीने परमेश्वराकडे त्या ठिकाणी ज्ञान मागा. वेळ होत आलाय आपला, मी 5 मिनिटात संपवतो. त्या ठिकाणी व्यक्तीने सकारात्मक प्रतिसाद दिला का नाही ते त्या ठिकाणी पहा. त्याचा सकारात्मक प्रतिसाद आहे का नाही. प्रॅक्टिकल आउटमध्ये वाद घालायचा नाही आपल्याला, युक्तिवाद करायचा नाही, शब्दयुद्ध सुद्धा करायचं नाही. कदाचित ते युक्तिवादामध्ये, शब्दयुद्धामध्ये तुम्ही जिंकाल, पण तो आत्मा गमवाल. फार म्हणजे अभ्यासकांचं मत आहे की कदाचित आपण त्या शब्दयुद्धामध्ये जिंकू, पण जर आत्मा गमावला तर शब्दयुद्धाला काय अर्थ आहे. आणि म्हणून सुवार्तेमध्ये हे देखील फार महत्वाचं आहे की वाद घालायचं नाही, शब्दयुद्ध करायचं नाही, तो आत्मा मौल्यवान आहे देवाच्या दृष्टीने, हे लक्षात ठेवायचं आपण. निर्णय घेण्यासाठी दबाव आणायचा नाही. या बसा बसा, उठा उठा, पळा पळा, म्हणजे रिअल अनुभव आला पाहिजे, त्याच्या पापाची जाणीव त्याला झाली पाहिजे. आणि आपल्याला पाहायला मिळतं की दबाव आणायचा नाही. एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो, मी शेअर केलेलं आहे पास्टर इतरांना, की एका सभेमध्ये मी होतो आणि सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. त्या सेवकांनी संदेश वगैरे किंवा कार्य केलं आणि नंतर प्रॉफेसी वगैरे ते करायला लागले आणि मग बोलू लागले ते असं असं. आणि आपल्या परिचयाची किती व्यक्ती होती किंवा कधी तर आपल्या ग्रुपमध्ये येऊन गेले आणि ते आता नाही येत. तर त्या ठिकाणी इकडला या तुम्ही असा आग्रह केला, तुम्ही या इकडे असा हात करून. आता ते आलेच मग, आणि मग येऊन म्हणले माझ्या छातीत असे दुखत होतं, आता मला बरं वाटतंय. आणि मग सूत्रसंचालन माझ्याकडे असल्यामुळे मी म्हणजे असं डायरेक्टली असं अनाऊन्स केलं होतं, जर खरा अनुभव आलेला आहे त्यांनीच पुढे या, असा आग्रह नाही आमचा. मी डायरेक्ट म्हणजे सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. पण त्या ठिकाणी त्या छातीत बरं झालेल्या व्यक्तीला मी वैयक्तिक भेटून म्हणलं, एवढा वेळ का लावला मग तुम्ही यायला, लवकर यायचं ना. जर त्यांना आग्रह करण्याची काय गरज पडली तुम्हाला जर दुखत होतं प्रभूनी बरं केलं तर लवकर यायचं. तर ते मला काय म्हणले, खरा अनुभव सांगतो मी, अंकलला पण शेअर केला. ते म्हणले दुखतच नव्हतं ब्रदर छातीत माझ्या. त्या पास्टरनी मला खूप आग्रह केला. मी म्हणलं यांची फजिती होऊ नये म्हणून मी पुढे जातो आता. यांची सेवकाची काय होऊ नये, फजिती होऊ नये म्हणून मी पुढे आलो. म्हणलं माझ्या छातीत दुखत होतं, भूल तापा, कळतंय तुम्हाला. त्यांनी तसं नव्हतं करायला पाहिजे. तर नंतर आम्ही हसलो आणि त्यांना म्हणलं असं कधी पुढे करू नका. किती आग्रह केला तुम्हाला व्यर्थ, तरी तुम्ही दटून राहा नाही का पुढच्या वेळेस, म्हणजे कधी असा अनुभव तुम्हाला आला तर ते आपल्यामध्ये नाही, परिचयाचेच आपले असो. तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे आपण व्यर्थ आग्रह करायचा नाही, कारण पवित्र ते बरोबर आपले हे पवित्र आहे, सुवार्थ आहे. पावलाने सुद्धा अंकल सांगत असं, ज्या ठिकाणी स्वीकार केल्याने पायाची धूळ झटकली त्या पण गोष्टी आहेत ना. मग एकीकडे एका अँगलने की बरेचसे लोक सोडले मग त्याने. येशू ख्रिस्ताने सुद्धा ज्या लोकांनी विश्वास ठेवला नाही त्याला चमत्कार किंवा सुवार्थेचं कार्य करता आलं नाही. बरेचसे असे नगर होते ते तो म्हणला मला पुष्कळ इच्छा होती, पण आता तुम्ही विश्वासच ठेवायला तर नाही, मग बाकीचे गाव पडलेत ना मला, तिकडे जाऊ द्या मला सेवेला. आणि म्हणून सांगायचं निर्णय काय दबाव बिवा नाही. त्यानंतर वैयक्तिक साक्ष सांगून प्रयत्न सोडू नका. म्हणजे प्रयत्न असू द्या, प्रार्थना असू द्या, काही पुस्तकं द्या, काही सुवार्थी ट्रॅक द्या, निराश होऊ नका. कारण लक्षात द्या, सुवार्ता सांगणं काम आपलं आहे, त्याचं परिवर्तन करणं काम देवाचं आहे. आपण महत्वाचं, आपण परिवर्तन करू शकत नाही, आपण सुवार्ता सांगू शकतो. आणि ती पुढची जी बाजू आहे ती कोणाची, कधी कधी ती पुढची बाजू हातात घेतली जाते, मग तो आत्मा गमावला. परिवर्तन करू नका. बाटललाच व्यसन तंबाखू तो सोड, ते देवाचं काम आहे. त्याचे ते व्यसन उदाहरण देते, सुटन म्हणजे देव वापस सोडेन, बरोबर आहे का नाही. परिवर्तनाची देवाची भूमिका आहे. सत्याला धरून राहा, धीराने कार्य करत राहा. अशा प्रकारे सुवार्थेचा हा विषय आपण पाहतोय. देवाचे प्रिय लोकांनो, हा महत्वाचा आणि गंभीर विषय, दैनंदिन जीवनातला विषय, याच्याकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये
त्यांनी कमी वेळामध्ये संसाधने दळणवळणाची साधनं नसताना त्यांनी कितीतरी सुवार्ता प्रसार केला. त्यांचे मैल लिहून ठेवलेले, किती मैल प्रवास केला, मोठा अभ्यास केला तर पावलाचा, मिशनरी फेऱ्यांचा. त्याच्यानंतर पाहतो त्यांच्याकडूनच प्रभावित झालेल्या लोकांनी, मिशनऱ्यांनी काय केला, सुवार्ता प्रसार केला. आणि आपल्या भारतात थोमा आला. आपल्या भारताला आहे ना, थोमाद्वारे काय मिळाली, सुवार्ता मिळाली. आणि मग आपण पाहतो की त्या ठिकाणी सुवार्ता कशा रीतीने काय झालेली आहे, सगळीकडं पसरत चाललेली. आपणही त्या ठिकाणी त्याचे भाग आहोत. आणि लक्षात त्या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे की आपल्याला सुद्धा काय करायची, सुवार्ता सांगायची. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुवार्ता रोज सांगायची, प्रयत्न करायचा आहे. जे आपल्याला बाहेर त्या ठिकाणी पडलं पाहिजे. या गोळा व्हा, मोठमोठ्या सभा, कदाचित इथंच लक्ष केंद्रित होतं, पण बाहेर पडून सुद्धा काय केली पाहिजे ना, आपण सुवार्ता त्या ठिकाणी सांगितली पाहिजे. कारण कितीतरी लोक त्या ठिकाणी, मला सांगू द्या, थोडक्यात वाट पाहतात. कारण आपण पाहिलं की सुवार्तेविना ते कुठे जातील, नरकात जातील. आणि म्हणून आपण पाहतो की आपल्याकडं दळणवळणाची साधनं आहेत. शिष्यांच्या तुलनेमध्ये बराचसा काळ बदललेला आहे. कितीतरी गोष्टींची सुविधा आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन आपल्याकडं जे काही आहे ते प्रभूसाठी वापरलं पाहिजे. आमेन. जे काही आहे ते कुणामुळे, पाऊल म्हणतो मी जो कोणी आहे तो देवाच्या कृपेने. म्हणून आपल्याकडे जे काय आहे ते आपण देवासाठी काय केलं पाहिजे, वापरलं पाहिजे. आणि सुवार्ता त्या ठिकाणी आपण म्हणजे गंभीरपणे घेतली पाहिजे. कारण एक एक आत्म्याचं मोल आहे प्रभूसाठी. 99 मेंढर सोडून जो पश्चाताप करणार आहे त्याच्याकडे तो एक मेंढर शोधायला गेला. आपण वाचतो ते, नाही का. तसंच आपण त्या ठिकाणी सुवार्तेला गंभीरपणे घेतलं पाहिजे. हा विषय समजण्याकरता प्रभू तुम्हा सर्वांचं सहाय्य करो. आणि आपल्या प्रत्येकाला देवबाप्पांनी दिलेली जी महान आज्ञा आहे त्याचं पालन करण्याकरता पवित्र आत्मा कृपा पुरो. आणि आपण सगळेजण खरोखर त्या ठिकाणी सुवार्तेचं काम करू. आमेन. थँक्यू.